हरि ओम नमस्सर्वेभ्यः। आज आपण MA संस्कृतचा एक विषय आहे संस्कृत साहित्यामधून. या संस्कृत साहित्यामधला पहिला जो विषय तुम्हाला दिला आहे तो आहे रघुवंशाचा पहिला सर्ग. रघुवंशाचा पहिला सर्ग जो आहे त्याच्यावर लेक्चर ऑलरेडी झालेलं आहे. त्याच्या रेकॉर्डिंग्स वगैरे तुम्हाला पाठवण्यात येतील आणि जर अजून वेळ मिळाला तर मी याचं सुद्धा संक्षिप्त परिचय देऊन तुम्हाला पुढच्या याच्याविषयी थोडं माहिती देईल. ठीक आहे. आज आपण विशेषत्वाने छंदांविषयी माहिती घेणार आहोत. छंद वगैरे काय आहेत, त्यांची परंपरा काय आहे, त्यांचे लक्षण काय, त्यांचा उदाहरणामध्ये समन्वय कसा करायचा, त्यांच्या संबंधी असणारे छंदाच्या संबंधी असणारे पारिभाषिक शब्द काय, त्यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती आज घेणार आहोत. आणि काही छंदांचा परिचय मी करून देणार आहे. बाकीचे छंद त्यांचे लक्षणं तुम्हाला पाठांतर करायचे आहेत आणि त्यांचा उदाहरणात समन्वय सुद्धा तुम्हाला तुमच्या अभ्यासाने करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूयात. स्लाइड शेअर करतो मी. स्लाइड सगळ्यांना दिसते? कोणीतरी रिस्पॉन्सला कोणीतरी हो नाही म्हणत जा, म्हणजे मला कळेल की मी एकटा नाही आहे म्हणून. ठीक आहे. छंदस. ह्या पाठाचं मेन छंदांचे जे मूलभूत जे अंश आहेत त्या अंशांचं तुम्हाला छंदांविषयी थोडक्यात माहिती होईल. छंदासंबंधी असलेले जेवढे काही पारिभाषिक शब्द आहेत जसं यती, पुन्हा गण, भूतगण वगैरे जेवढे काही येतील छंद संबंधी पारिभाषिक शब्द, त्या पारिभाषिक शब्दांचा इथं परिचय करून देण्यात येईल. त्यानंतर छंदांविषयी असलेला जो लघु आणि गुरु त्यांचा प्रस्तार असतो, लघु कसे लिहायचे, दीर्घ कसे लिहायचे, त्यांच्यासाठी कुठलं चिन्ह वापरलं जातं त्यांचा विचार केला जाईल. त्याच्यानंतर तिथं यमाता, राजभान, सलगा, यगन, मगन वगैरे गणांचा काही प्रकार आहे, त्या गणांविषयी या क्लासमध्ये थोडंसं सांगितलं जाईल. आणि मुख्य असलेले जेवढे काही समवृत्त आहेत त्या समवृत्तांची माहिती अगदी थोडक्यात देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. चला, ज्या वेळेला आपण छंदस हा शब्द ऐकतो त्यावेळेला आपल्या डोक्यात काय येतं? तुम्ही अधूनमधून बोलणार आहेत की मीच कंटिन्यू करणार आहे? ओके, मी कंटिन्यू करत राहतो. छंद म्हणजे छंदोबद्ध रचना. रचना. ठीक आहे. तर शिक्षा, व्याकरणम, छंदः, निरुक्तम, ज्योतिषम तथा कल्पश्चेती षडांगानी वेदस्याहुर मनीषिणः. असं म्हटलं जातं की छंद हा षडांगापैकी एक अंग आहे. आणि पाणिनीय शिक्षा जर कोणी वाचली असेल तर त्यामध्ये छंदः पादौ तु वेदस्य असं म्हटलं जातं. वेदांच्या पायाचं वर्णन केलेलं आहे. छंद हे वेदांचे पाय आहेत. जर छंद नसतील तर वेद स्वकार्य करू शकत नाही असं म्हटलं जातं. कारण का? छंदांशिवाय ते वेद पाठांतरच केल्या जाऊ शकत नाही, कंठस्थी केल्या जाऊ शकत नाही. पाठांतर करण्यासाठी त्यांचं मीटर जे आहे ते रक्षण्यासाठी छंदांची उत्पत्ती झाली. पण छंद म्हणजे नेमकं काय? छंद शब्दांचे बरेच सारे अर्थ आहेत, त्याच्यातले आपण 2-3 पाहूयात. छंदः मीन्स वॉट? छंदयति नाम आल्हादयति इति छंदः. जे आपल्याला आनंद देतं, ज्याच्या गायनाने, ज्याच्या श्रवणाने आपल्याला आनंद मिळतो त्याला म्हणायचं छंद. बरं, या छंदासाठी अजून एक शब्द वेदामध्ये वापरला जातो किंवा छंदांना वेद असं सुद्धा म्हटलं जातं. कुठं म्हटलं आहे? काही पाणिनीजींचे सूत्र जर पाहिलेत अष्टाध्यायीमध्ये तर पाणिनी महर्षींनी छंद या शब्दाला वेदार्थामध्ये वापरलेला आहे. छंदसी असा प्रयोग कुठंतरी करतात आणि त्याचा अर्थ होतो वेदे. लौकिके छंदसी असा सुद्धा ते प्रयोग करतात लौकिक व्याकरणामध्ये. आणि छंदसी म्हणजे काय? तर वेदामध्ये असा अर्थ होतो. छंद शब्दाचा दुसरा अर्थ आहे वेद. बरं, अजून छंद म्हणजे काय? लिटरेचरच्या नुसार जर पाहिलं तर छंदोबद्धम पदम पद्यम. पद्याची व्याख्या करताना छंदाने बांधलेलं जे असतं त्याला म्हणायचं छंदाने बांधलेलं
छंदाने रचलेलं जे काही पद असेल त्याला म्हणायचं पद्य. ठीक आहे, ही एक व्याख्या आहे. पुन्हा पद्यासंबंधी आपण विचार करणार आहोत. बरं, अजून काय? अक्षराणाम विन्यास विशेष, त्याला म्हणायचं छंद. विन्यास विशेष म्हणजे काय हो? तर अक्षर ठेवत असताना ते अक्षर कुठल्या क्रमाने ठेवायचेत, कुठला गण असायला पाहिजे, लघु अक्षर असलं पाहिजे की गुरु अक्षर असलं पाहिजे, त्याला म्हणायचं तो विन्यास विशेष, त्याला म्हणायचं छंद. ही झाली छंदांची व्याख्या. ठीक आहे, पुढं आता पुढचा पॉइंट आहे पद्य. पद्य शब्द आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिला. छंदोबद्ध पदम पद्यम इति साहित्य रचनाकार साहित्य दर्पणे तत्र उल्लेखः भवति. पद्यम, पद्य हा शब्द ज्या ज्या वेळेला ऐकतो आपण पद्य 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 वगैरे, साधारणपणे त्याचा अर्थ करतो श्लोक. श्लोक म्हणजे काय? ज्या ठिकाणी 4 चरण असतात त्याला म्हणायचं श्लोक. 4 पाद असतात त्याला म्हणायचं श्लोक. बरं, ठीक आहे. अजून साहित्य दर्पणानुसार व्याख्या जर पाहिली तर छंदोबद्धम किंवा छंदोबद्ध पदम पद्यम असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, या पद्याचे काही प्रकार आहेत. याच्यातला आपला फोकस असणार आहे समवृत्तावर. समवृत्त, अर्धसमवृत्त आणि विषमवृत्त असे 3 प्रकार आहेत. समवृत्त म्हणजे काय हो? तर प्रत्येक श्लोकामध्ये काय असणार आहेत? 4 पाद असणार आहेत, बरोबर. मग त्या प्रत्येक पादामध्ये जर समान अक्षर असतील ना तर त्याला म्हणायचं समवृत्त. प्रत्येक पादामध्ये जर समान अक्षर असतील तर त्याला म्हणायचं समवृत्त. अर्धसमवृत्त म्हणजे काय हो? जर कुठल्या तरी श्लोकाच्या पहिल्या आणि तिसऱ्या पादात समान अक्षर असतील आणि दुसऱ्या आणि चौथ्या पादात समान अक्षर असतील तर त्याला म्हणायचं अर्ध समवृत्तम. ठीक आहे, हे पण क्लिअर आहे. आणि विषमवृत्त नेमकं काय असतं? म्हणजे ज्याच्या कुठल्याही पादात समान अक्षरच नसतात. उदाहरणं काय यांचे? समवृत्ताचं कुठलाही अनुष्टुप छंद घ्या किंवा दुसरे कुठलेही छंद तुम्ही घेऊ शकता. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. हा साधारण समवृत्ताचा श्लोक आहे. अर्धसमवृत्ताचं अध्ययन आपण करणार नाहीत, त्याच्यामुळे त्याच्याविषयी आत्ता मी सांगत नाही. ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला मी नक्की याच्यावर काहीतरी व्हिडिओ वगैरे तुमच्याशी शेअर करेल. विषमवृत्त उदाहरण एक ठेवलेलं आहे तुमच्या समोर. अविनयमपनय विष्णू दमय मनः शमय विषय मृगतृष्णां भूतदयां विस्तारय आर्य संसार सागरतः. पहिल्या पादात समान अक्षर नाही आहेत. पहिलं पाद जे आहे त्याला फॉलो करणार कुठलं पाद नाही आहे. म्हणजे काय? प्रत्येक पादामध्ये वेगवेगळा क्रमांक किंवा वेगवेगळे अक्षर किंवा समसंख्या त्यांची नसते. ठीक आहे, हा पद्याचा विषमवृत्त एक प्रकार, अर्धसमवृत्त दुसरा प्रकार आणि समवृत्त हा तिसरा प्रकार. ठीक आहे, बरं, ही छंद परंपरा कशी आली? त्याचे मूळ कर्ते कोण? तर महत्वाचं आहे छंदसूत्र. पिंगलाचार्य एक आचार्य होऊन गेलेत ज्यांनी या छंदांविषयी भरपूर सारी विस्ताराने माहिती दिलेली. ठीक आहे, त्याच्यानंतर छंदांविषयी बरेच सारे ग्रंथ आहेत, तुमच्या पुस्तकात दिलेले नाही पण मला जे अवेलेबल होते मी ते तुमच्या समोर ठेवतोय. कात्यायनजी होऊन गेलेत. भरत मुनी सुद्धा आपल्या नाट्यशास्त्राच्या 14व्या 15व्या आणि 30व्या अध्यायांमध्ये छंदांविषयी बोलतात. अग्निपुराणात त्याचा उल्लेख आढळतो. एक श्रुतबोध नावाचा एक ग्रंथ आहे, असं म्हणतात तो कालिदासाने लिहिलेला आहे, पण नेमकं कालिदास ज्यांनी मेघदूत किंवा रघुवंश वगैरे लिहिले तेच होते का त्याची जरा शंका आहे. पण कोणीतरी कालिदास नावाच्या दुसऱ्या कुठल्या तरी कवीने सुद्धा हा ग्रंथ लिहिला असावा असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर छंदोविचितीही, छंदोमंजरीही, वृत्तरत्नाकर असे प्रसिद्ध ग्रंथ आहेत. त्यापैकी मुख्यत्वाने बऱ्याच साऱ्या व्याख्या जे येणार आहेत ना त्या वृत्तरत्नाकर या ग्रंथातून आपण घेणार आहोत. तर लक्षात ठेवा, पिंगलाचार्य हे मुख्य आचार्य होते, पण व्याख्या पाहत असताना आपण काही व्याख्या मी छंदोमंजरीमधून सुद्धा घेतल्यात आणि मुख्यत्वाने वृत्तरत्नाकर या ग्रंथातून आपण व्याख्या, त्यांचे लक्षण, छंदसांचे लक्षण आपण पाहणार आहोत, छंदांचे लक्षण आपण पाहणार आहोत. ठीक आहे, बरं, आता पुढचा पॉइंट आहे अक्षर आणि वर्ण
याच्यातलं अक्षर म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय, हे जरा समजून घ्यायचंय. व्याकरणाच्या क्लासमध्ये अक्षर कशाला म्हटलं जातं? स्वराला सुद्धा अक्षर म्हटलं जातं आणि व्यंजनाला सुद्धा अक्षर म्हटलं जातं, वर्ण म्हटलं जातं. हां, स्वराला सुद्धा स्वतंत्रपणे वर्ण म्हटलं जाईल किंवा अक्षर म्हटलं जाईल, व्यंजनाला सुद्धा स्वतंत्रपणे अक्षर किंवा वर्ण म्हटलं जाईल. पण छंदशास्त्रामध्ये जर सुरुवातीचा कुठला स्वर असेल ना, त्या स्वराला ऑब्व्हियसली काय म्हणणार? अक्षर किंवा वर्ण म्हणणार. आणि पुढचे जे ग पूर्ण आकारसहित गकार आहे, हलंत गकाराला आपण अक्षर नाही म्हणणार. आपण छंदशास्त्रामध्ये स्वरसहित व्यंजनाला काय म्हणणार? अक्षर म्हणणार किंवा वर्ण म्हणणार. आणि ते अक्षर काउंट केले जातील. हां, ठीक आहे. उदाहरण काय? एक उदाहरण सांगतो. अगजानन पद्मार्कम, याच्यातला जो आदी स्वर आहे ना त्याला काय म्हटलं जाईल? अक्षर म्हटलं जाईल. गकार हा स्वरासहित असलेला जो गकार आहे ना त्याला सुद्धा अक्षर म्हटलं जाईल. जकार स्वरासहित असलेला जो आ या स्वरासहित असलेला जो ज आहे त्याला सुद्धा अक्षर म्हटलं जाईल. ठीक आहे. अक्षर आणि वर्ण समान. पूर्ण श्लोक तुम्ही या प्रकाराने लावून घ्या आणि प्रत्येक पादामध्ये 8 अक्षर आहेत. ठीक आहे, ठीक आहे. आता महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. लघु म्हणजे काय, गुरु म्हणजे काय, त्याच्यासाठी कुठलं चिन्ह आपण वापरत असतो किंवा तुमच्या पुस्तकात अशा प्रकारचे चिन्ह दिलेले आहेत ते तुम्हाला ओळखता आले पाहिजेत आणि परीक्षेमध्ये लिहिता सुद्धा आले पाहिजेत. बरं, ऱ्हस्व चिन्ह काय आहे? तर तुम्हाला ज्या ज्या वेळेला ऱ्हस्व चिन्ह द्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही आय, इंग्लिशमधला आय असा ठेवू शकता. आणि गुरुचिन्ह ज्या वेळेला वापरायचं असेल, अवग्रह आपण अवग्रह सारखा असतो पण याची गुरु संज्ञा असते. ठीक आहे, याचं नाव गुरु असतं. बरं, ऱ्हस्व ओळखायचा कसा, गुरु स्वर ओळखायचा कसा, गुरु अक्षर ओळखायचं कसं, याच्याविषयी जरा विस्ताराने सांगतो. ठीक आहे. स्लाइड सगळ्यांना दिसत आहेत ना? पुढचं. ह्रस्व स्वर म्हणजे काय? अ, ई, उ आणि ऋ हे जे ह्रस्व वर्ण आहेत ना त्यांना काय म्हणायचं? ह्रस्व स्वर म्हणायचं. ठीक आहे. जेवढे जेवढे ह्रस्व वर्ण आहेत त्यांना ह्रस्व स्वर म्हणायचं, त्यांची ह्रस्व अशी संज्ञा होते. ठीक आहे. अजून ह्रस्व स्वर प्रयुक्ताक्षरम म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ह्रस्व स्वर सहित अक्षर असेल त्यांना सुद्धा काय म्हटलं जाईल? ह्रस्व म्हटलं जाईल किंवा लघु म्हटलं जाईल. वस्तुतः त्यांना लघु म्हटलं जाईल. ठीक आहे. उदाहरण काय? स, क, ल. स हा आकारासहित आहे, क आकारासहित आहे, ह्रस्व आकारासहित, त्यांना काय म्हटलं जाईल? लघु अक्षर म्हटलं जाईल. तसंच गु, रू, ह, री, ऋ, ष, भ या सगळ्या वर्णांमध्ये काय आहे? ह्रस्व स्वर आहेत आणि त्यांची काय संज्ञा होईल? तर लघु संज्ञा होईल. ठीक आहे. बरं, अजून एक महत्त्वाचा श्लोक सांगतो. एकमात्रो भवेद् ह्रस्वः अथवा ह्रस्वः, द्विमात्रो दीर्घ उच्यते, त्रिमात्रस्तु प्लुतो ज्ञेयः, व्यंजनश्चार्धमात्रकम्. एकमात्र ज्यांची ज्यांची मात्रा एक असते त्यांना काय म्हटलं जाईल? ह्रस्व. ह्रस्व स्वर त्यांना म्हटलं जातं. आणि जेवढे काही ह्रस्व स्वर असतील त्यांची एक संज्ञा होते लघु. बरं, दीर्घ कोणाला म्हणायचो? द्विमात्रो दीर्घ उच्चते, ज्यांच्या उच्चारणासाठी डबल वेळ लागत असेल, दुप्पट वेळ लागत असेल त्यांना दीर्घ स्वर म्हणायचं. ह्रस्वापेक्षा जर दुप्पट वेळ लागत असेल त्यांना दीर्घ म्हणायचं. बरं, प्लुत हा तिसरा प्रकार आहे स्वरांचा. प्लुत स्वर म्हणजे काय? ज्यांच्या उच्चारणासाठी 2 पेक्षा अधिक वेळ लागत असेल, मग 3 मात्रा तुम्ही घेऊ शकता किंवा 3 पेक्षा जास्त, त्याला म्हणायचं त्रिमात्रस्तु प्लुतः ज्ञेयः. ज्यांची 3 मात्रा, ज्याचे उच्चारण काळ त्रिमात्रिक असतो त्यांना म्हणायचं प्लुत. बरं, व्यंजनाची काय मात्रा असते? व्यंजनश्चार्धमात्रकम, अर्धमात्रा असते. पण या पादाची आपल्याला सध्या गरज नाहीये, या पूर्ण चरणाची आपल्याला गरज नाहीये. त्रिमात्रस्तु प्लुतो ज्ञेयः व्यंजनश्चार्धमात्रकम, सध्या एवढ्या याची गरज नाहीये. मुख्य आहे एकमात्रो भवेद् ह्रस्वः, द्विमात्रो दीर्घ उच्यते. लघु समजलं असेल तर मी पुढे चालतो. गुरु. गुरु कशाला म्हणायचं? गुरुसाठी असं चिन्ह वापरलं जाणार आहे पुढे चालून. दीर्घ जे जे स्वर असतील ना
त्या स्वरांना गुरु म्हटलं जाईल. ठीक आहे. जेवढे काही दीर्घ स्वर आहेत आ, ई, उ ते तुम्हाला माहिती आहेत, त्यांची गुरु संज्ञा होईल. बरं, अजून महत्वाचा श्लोक हा तुमच्या पुस्तकात आहे. स्वानुस्वारस्य दीर्घश्च विसर्गी च गुरुर्भवेत् वर्णसंयोग पूर्वस्य तथा पादांत गोपी वा. बरं, आता महत्वाचा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. दीर्घ जेवढे काही स्वर असतील त्यांची गुरु संज्ञा होईल, पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट आता लक्षात घ्या. जर ऱ्हस्व स्वर असेल आणि त्याच्यानंतर किंवा त्याच्या डोक्यावर जर अनुस्वार ठेवलेला असेल ना, तर त्याला ऱ्हस्व म्हणत नाही, त्याला गुरु अशी नवीन संज्ञा मिळते. संयोगे गुरु असा एक प्रकार पण असणार आहे. ते पण आता स्वानुस्वारस्य याची व्याख्या करतो आहे मी. जर ऱ्हस्व स्वर असेल त्याच्यानंतर जर अनुस्वार असेल किंवा विसर्ग असेल तर त्याची गुरु संज्ञा होते. उदाहरण किम रामम असं जर पद असेल तर रामम रा याची तर गुरु संज्ञा असतील का, कारण तिथं दीर्घ आकार आहे. रामम मम या पदामध्ये आकार आहे आणि आकारानंतर म आहे, बरोबर. तो जर डोक्यावर गेला रामच्या मकाराच्या तर त्या मकाराची काय संज्ञा होईल, गुरु संज्ञा होईल. तसंच राम असं जर विसर्गसहित आकार असेल तर त्या आकाराला ऱ्हस्व म्हणत नाही, त्याला दीर्घ म्हटल्या जातं, गुरु म्हटल्या जातं. लक्षात ठेवा. ठीक आहे. अजून दीर्घश्च, दीर्घ तर तुम्हाला इथं तो पॉईंट इथं कव्हर केला मी. स्वानुस्वारस्य हा पॉईंट इथं कव्हर केला. दीर्घश्च इथं सांगितलं. आता विसर्गी, विसर्गी म्हणजे काय, ऱ्हस्वस्वर असेल त्याच्यानंतर जर विसर्ग असेल तर त्या ऱ्हस्वस्वराला गुरु अशी संज्ञा मिळते, त्याला नवीन नाव मिळतं गुरु. बरं, अजून तिसरा प्रकार वर्णसंयोग पूर्वस्य. जर वर्णाचा संयोग असेल, फॉर एक्झाम्पल ऱ्हस्वस्वर आहे कृ, कृ या पदामध्ये या अक्षरामध्ये तिथं ऱ्हस्व स्वर आहे ऋ. वस्तुतः त्याची ऱ्हस्व संज्ञा आहे, पण जर त्याच्या पुढे संयोग असेल, संयुक्त वर्ण असेल तर ऱ्हस्व असणारा जो काही स्वर आहे ना त्याची गुरु संज्ञा होते. लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे. पुढे तुम्हाला हेच विचारलं जाईल. ठीक आहे. हे जर क्लिअर असेल तर तुम्हाला छंदांचे लक्षणं कळतील. अजून शेवटचा प्रकार पादांत पादांत गह. काय, जर पदाच्या अंती ऱ्हस्वस्वर असेल त्याची कदाचित ह्रस्वस्वर ह्रस्व अपि नाम लघु अपि संज्ञा भवति गुरु अपि च भवति. नाम किम, पदाच्या शेवटी जर ह्रस्वस्वर असेल ना, आवश्यकतेनुसार त्याला आम्ही लघुसुद्धा मानणार आणि गुरुसुद्धा मानणार, जशी आवश्यकता असेल तसं. उदाहरण सांगतो. किम कुर्वत संजय. वस्तुतः इथं संजयमध्ये गुरुची अपेक्षा नाही आणि ह्रस्वाची अपेक्षा नाही. त्याच्यामुळे मला जर कन्सिडर करायचं असेल की अरे यकार मला गुरु मानायचा, मी गुरु मानू शकतो गरज असेल तर, आणि गरज नसेल तर जसा ह्रस्व आहे तसा ठेवायचा, त्याची लघु संज्ञा होईल. आता हे जर क्लिअर असेल तर मी पुढे चालतो. प्रश्न असतील विचारत जावा. ठीक आहे. आता पुढचा एक पारिभाषिक शब्द आहे यतिही. यतिही वस्तुतः लौकिक व्याकरणामध्ये यती म्हणजे संन्यासी. हां, पण इथं यती शब्दाने काय अर्थ घ्यायचा, विराम, पॉज. ठीक आहे. सामान्यतः पादस्य अन्ते यतिही भवति. नाम किम, पदाच्या शेवटी यती असतो म्हणजे काय, विराम घ्यायचा असतो. फॉर एक्झाम्पल वसुदेव सुतं देवम, यू कॅन पॉज देअर. कंस चाणूरमर्दनम, अगेन यू कॅन पॉज देअर. देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. तर प्रत्येक पदाच्या शेवटी थोडं थांबणं जे असतं ना त्याला म्हणायचं यती, म्हणजे काय, विराम. सोपं आहे, कळलं असेल. पुढे जाऊया. दीर्घवृत्तेषु पादमध्ये अपि कदाचित यतीही भवति. जर मोठा छंद असेल किंवा मोठं वृत्त असेल ना तर बऱ्याच वेळेला पादाच्या मध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला यती येत असतो. जसं की या कुंदेंदु तुषारहार धवला. पॉज घेतला. प्रश्न वगैरे नसतील म्यूट करा. या शुभ्रवस्त्रायुता, या शुभ्रवस्त्रावृता, दोन्ही प्रकारचे पाठ आहेत.
म्हणजे काय, एक जर पूर्ण पाद आहे ना, त्या पादाच्या मध्ये सुद्धा तुम्ही यती घेऊ शकता. ठीक आहे, जसं की या वीणावर दंड मंडित करा, इथं पुन्हा यती घेतला. पुन्हा या श्वेत पद्मासना, पूर्ण श्लोक तुम्ही यती समजण्यासाठी मी तुम्हाला फक्त 2 पाद सांगितले. जर छंद मोठा असेल, वृत्त मोठं असेल, तर तुम्ही पादाच्या मध्ये सुद्धा थांबू शकतात, पण त्याच्यासाठी सुद्धा काही कंडिशन आहेत, पाहूयात पुढे चालून. बरं, आता या वृत्तांमध्ये काही गणविभाग सांगितला जातो. एकदा त्याच्यावर थोडी दृष्टिक्षेप करूयात. अक्षरत्रयस्य समूहः गण इति प्रसिद्धम. आता काय असणार आहे, पुढं काही गणांचे प्रकार येणार आहेत आणि 3 अक्षरांना मिळून एक गण असा होईल. एक समूहाला गण अशी संज्ञा दिली जाईल आणि कुठला तरी विशेष यगण असेल, रगण असेल, मगन असेल, असे काही गण 8 गण पुढे येणार आहेत. ठीक आहे. छंदसी छंदशास्त्रेषु अष्टगणाः भवन्ति. बरं, 8 गण आहेत. कुठले कुठले ते सांगणार मी, पण पहिल्यांदा हा श्लोक जरा समजून घ्या. ठीक आहे. आदिमध्यवसानेषु यरता यान्ति लाघवम भजसा गौरवम यान्ति मनौ तु गुरुलाघवम. ठीक आहे. आता हा झाला श्लोक. या श्लोकामध्ये तुम्हाला समजून काय घ्यायचं आहेत, गणाचे प्रकार समजून घ्यायचे. ठीक आहे. कुठले कुठले गण आहेत, यगन, रगन, तगन, नगन, भगन, जगन, सगन, मगन, एवढे गण आहेत. बरं, यांना लक्षात ठेवायचं कसं, त्याच्यासाठी तुम्हाला 2 ट्रिक सांगणार आहोत. त्याच्यातलं तुम्हाला जे लक्षात राहील ते ठेवा. एकतर श्लोक आहे आदि मध्य अवसानेषु. आदि म्हणजे सुरुवातीला, मध्य म्हणजे मधलं अक्षर आणि अवसान म्हणजे शेवटचं अक्षर. या क्रमाने जर गेलं, आदि मध्य वसानेषु म्हणजे काय, ज्याचं आदि अक्षर लघु असेल त्याला म्हणायचं यगन, ज्याचं मध्य अक्षर लघु असेल त्याला म्हणायचं रगन, ज्याचं अंत्य अक्षर लघु असेल त्याला म्हणायचं तगन. ठीक आहे. आदि लघु यगन, मध्य लघु रगन, अंत लघु तगन. आणि नगन जो असेल ना, त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे काय असतील, ऱ्हस्व असतील. हां, ठीक आहे. भजसा यान्ति गौरवम. आदि मध्यवसानेषु, आदि मध्यावसानेषु भजसा गौरवम यान्ति. भजसा गौरवम यान्ति म्हणजे काय, क्रमाने त्यांची गुरु संज्ञा होईल. कोणाची, भजसा म्हणजे काय, ज्याचा आदि स्वर, आदि अक्षर हे जर गुरु असेल तर तो भगन असणार, ज्याचा मध्य गुरु असेल तो जगन, ज्याचा अंत गुरु असेल तो सगन, आणि जो मगन असेल ना त्याचे सगळेच्या सगळे अक्षर हे गुरु असतील. म नऊ तू गुरु लाघवम. म जो गण असेल त्याचे सगळेच्या सगळे गुरु, नकार जो गण असेल त्याचे सगळेच्या सगळे ऱ्हस्व. ठीक आहे. हा पहिला प्रकार मी तुम्हाला हा तुम्हाला पुस्तकात सुद्धा दिलेला आहे, लक्षात ठेवा. ज्याचा पहिला ऱ्हस्व तो यगन, दुसरा मध्य लघु रगन, हे हा चार्ट लक्षात ठेवा. आणि हे जर मोठं वाटत असेल तर तुम्हाला एक सूत्र सांगतो. सरळ प्रकार आहे यरतन भज सम. यरतन भज सम एवढं एकदा लक्षात ठेवा. म्हणजे काय, क्रमाने लक्षात ठेवायचं. य ऱ्हस्व, र मध्य, त अंत्य. ज्यांचा आधी लघु असेल त्याला यर म्हणायचं, यगन म्हणायचं. ज्याचा मध्य लघु असेल त्याला र म्हणायचं, ज्याचा अंत्य लघु असेल त्याला तगान म्हणायचं. आणि न याच्यामध्ये सगळेच्या सगळे लघु असणार. तसेच आता भ ज स म म्हणजे काय, क्रमाने तुम्हाला लक्षात ठेवायचे. भ आदि गुरु भगन, मध्य गुरु जगन, अंत्य गुरु सगन, आणि मकाराचे सगळेच्या सगळे काय असणार, गुरु असणार. हा एक प्रकार आहे लक्षात ठेवण्यासाठी. आणि एक सूत्र सांगितलं जातं. काय आहे सूत्र, यमाता राजभान सलगाः. हे सूत्र पाठांतर करायचं. य मा ता, यगन जर पाहिला, य हा ऱ्हस्व असल्यामुळे एक मात्रा य, मा
याच्या दीर्घ स्वर असल्यामुळे त्याची गुरु संज्ञा होईल. गुरुचं चिन्ह असतं हे. इथं य मा ता एवढा एक गण करणार. लघु गुरु गुरु त्याला म्हणायचं यगन. बरं, रगन कसा ओळखायचा किंवा मगन कसा ओळखायचा? सिंपल आहे. मगन कसा ओळखायचा? मा पासून सुरुवात करायची, तिसऱ्या अक्षरापर्यंत थांबायचं. मा ता रा. याच्यामध्ये जेवढे काही तुम्हाला वर्ण दिसत आहेत ना, ते सगळेच्या सगळे दीर्घ स्वर आहेत. म्हणजे काय? त्यांची गुरु संज्ञा होईल. मा ता रा म्हणजे काय? मगन. मगनामध्ये सगळेच्या सगळे गुरु असणार. बरं, तगन जर तुम्हाला ओळखायचा, कसा ओळखणार आता? ता रा ज 3 वर्ण आहेत. ता कसा आहे? दीर्घ आहे, गुरु संज्ञक आहे. रा गुरु संज्ञक आहे. आणि ज हा काय आहे? लघु आहे. म्हणजे काय? ज्याच्या अंती लघु असतो ना, त्याला काय म्हणायचं? तगन. ठीक आहे, एवढं जर कळलं असेल, पुढच्या रगनाकडे मी चालतो. रगनामध्ये आता कसं ओळखणार पहा. रगनामध्ये काय काय असणार आहे? रा म्हणजे गुरु आहे, ज ह्रस्व आहे, आणि भा पुन्हा गुरु आहे. ज्याचा मध्य लघु असतो ना, त्याला म्हणायचं रगन. पहा, इथं सुद्धा तुम्हाला कळेल लगेच. तसंच पुढचं तुम्ही आता समजून घ्या. वेळ आपल्याकडे कमी आहे, ऑलरेडी अर्धा तास झाला. पुढे आता त्या गणाचा अभ्यास एकदा करूयात. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. पूर्ण श्लोक तुम्ही पाहून घ्या. आता याच्यात जो त्व आहे तो ह्रस्व आहे की दीर्घ आहे? सांगा बरं मला. बरं, सांगा पटकन, वेळ असेल तर. दीर्घ. दीर्घ नाहीये, तो ह्रस्व आहे. का? मी सांगितलं पुढे संयोग असेल तर मागच्या ह्रस्व स्वराची दीर्घ संज्ञा होते. इथं वस्तुतः हा त मागे आहे. याच्या पुढे इथं जर त असता तर या वकाराची दीर्घ संज्ञा किंवा गुरु संज्ञा झाली असते. ठीक आहे, इथं पहा. आता तुम्हाला इथं काय ठेवायचे? ते चिन्ह ठेवायचे. त्व याच्यात तुम्हाला ह्रस्व ठेवणार. त्याच्यानंतर मे याच्यात कुठलं चिन्ह ठेवणार तुम्ही? मे. मे हा ह्रस्व असतो का? नाही, गुरु गुरु. ए ऐ ओ औ यांची गुरु संज्ञा असते. तर ह्रस्व गुरु. बरं, व याची कुठली संज्ञा होणार? वची लघु. लघु म्हणजे कुठला गण असणार? ज्याच्या मधला दीर्घ असतो तो कुठला गण असेल बरं? मध्य गुरु जगण. हा, कळलं ना? मध्य गुरु जगन. बरं, पुढचा शब्द माताच. याचा मध्ये पहिला गुरु आहे, दुसरा गुरु आहे, शेवटचा लघु आहे. बरोबर. अंत्य लघु काय संज्ञा होईल? कुठला गण असेल तो? अंत्य लघु. तगण. हा, पहा, अंत्य लघु तगन. तसंच पिता त्व. इथं पिता ऑलरेडी दीर्घ आहेच, पुन्हा संयोग असल्यामुळे सुद्धा तो दीर्घच म्हटले जाईल, त्याच्यात काही फरक नाही. ह्रस्व गुरु ह्रस्व. मध्य गुरु कुठला गण असेल? जगन. जगन. मध्य गुरु जगन. असं तुम्हाला सगळं लावायचं आहे. ठीक आहे. आणि या छंद, पर्टिक्युलर छंदामध्ये उपजाती आहे उपेंद्र वज्रा, त्याच्यामधले अंत्य गुरुज असतात. हा मे याची गुरु संज्ञा आहे, आणि जो शेवटचा वकार आहे ना, त्याची सुद्धा गुरु संज्ञा होते. मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं, तथा पादांत गोपिवा. पदाच्या शेवटी आवश्यकतेनुसार ह्रस्व स्वराची सुद्धा गुरु संज्ञा होते. याला गुरु सुद्धा कन्सिडर केल्या जाऊ शकतं. ठीक आहे. कधी कधी गुरु म्हटलं जाईल, आणि इंद्रवज्र असेल तिथं गुरु होईल. हा उपेंद्र वज्राचं लक्षण असल्यामुळे त्याला ह्रस्व केलंय. ठीक आहे. हा, पहा, हे चिन्ह मी इथूनच जसेच्या तसे तुम्ही ओळखलाय गण ऑलरेडी. पुढचे सुद्धा तुम्ही लावू शकता. विदितानमया विशदैक कला, त्याच्यातले सगळेच्या सगळे समान आहेत. अंत्यगुरु 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 अंत्यगुरु. कुठला असेल हा? सगन. ठीक आहे. ते कसं आहे ते लावून घ्या तुम्ही. वि दि दोघांमधील ह्रस्व स्वर असल्यामुळे त्याची ह्रस्व ह्रस्व किंवा लघु लघु अशी संज्ञा होते. ता त्याच्यामध्ये आ आहे, त्याची गुरु संज्ञा. हे लक्षात आलं असेल, त्याच्यावरच पुढचे आता
अवलंबन असणार आहेत सगळे लक्षण. ठीक आहे. आता छंदाचे दोन मुख्य भेद आहेत. एक आहे वृत्त आणि दुसरं आहे जाती. वृत्त म्हणजे काय हो, अक्षरछंदाला वृत्त म्हटलं जाईल. आणि जाती एक दुसरा प्रकार आहे ज्याच्यामध्ये मात्रांची गणना केल्या जाते. वृत्तामध्ये अक्षरांची गणना केल्या जाईल आणि जातीमध्ये मात्रांची गणना केली जाईल. एकमात्रा, द्विमात्रा, त्रिमात्रा असं. ठीक आहे. यत्र अक्षराणां गणना क्रियते तम वृत्तम इति आहुः, त्याला वृत्त म्हटलं जाईल. यत्र मात्राणां गणना भवति, उदाहरणं लघु इत्यस्य एकमात्रा वगैरे वगैरे. ठीक आहे. आर्या आणि गीती मात्रिक छंद आपल्याला फक्त 2 दिलेले आहेत पुस्तकामध्ये. पाहूयात ते, जशी आवश्यकता पडेल तसे पाहूया. मुख्यत्वाने आपला याच्यावर जास्त जोर असणार आहे. वृत्त, जेवढे काही अक्षरछंद असतील त्याच्यावर आपला जोर असणार आहे. ठीक आहे. बरं, पहिला प्रकार आहे. तुम्हाला फक्त वेळेनुसार आहे म्हणा, अजून अर्धा तास आहे. एक लक्षणं सांगतो आता. इंद्रवज्रा हा पहिला प्रकार. मी तुम्हाला थोडं ऑर्डर चेंज करतोय. मी अनुष्टुप सगळ्यात शेवटी सांगणार. ठीक आहे. इंद्रवज्रा असा पहिला छंदाचा प्रकार आहे. वृत्ताचं लक्षण असं आहे. स्यादिंद्रवज्रा यदि तौ जगौगः. स्यात् इंद्रवज्रा यदि तौ ज गौ गह. आता यांनी काय सांगितलं आहे, लक्षण सांगितलं. परीक्षेमध्ये तुम्हाला कुठले तरी श्लोक दिले जातील आणि विचारलं जाईल की हा छंदस कुठला आहे, वृत्त कुठला आहे, ओळखा. त्याच्याकरता तुम्हाला हे जे लक्षणं आहेत ना, ते लक्षणं पाठ करणं नितांत गरजेचं आहे. ठीक आहे. जसा जसा वेळ मिळत जाईल तसे तसे हे लक्षणं पाठ करत जा. वृत्ताचं लक्षण काय आहे इंद्रवज्राचं? स्यादिंद्रवज्रा यदि तौ जगौगः. बरं, हे कसं समजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी सांगतो. उदाहरणे, समन्वय. तुम्हाला पहिल्यांदा जे जे काही लक्षण असतील ना, त्या सगळ्यांचे गण तयार करायचे. म्हणजे काय, 3 यांना सेपरेट करायचं. स्यादिंद्र सेपरेट करा. वज्रा य, इथं गॅप दिला तरी चालेल, एक पद नाही आहे, पण त्या तिघांना एकत्र करायचं. पुन्हा दि तौ ज, तिसरा गण तयार करायचा आणि शेवटचे 2 सोडून द्यायचे. ठीक आहे. आता इंद्रवज्रा श्लोकामध्ये किंवा पद्यामध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येक पादामध्ये किती अक्षर असतील? लक्षात ठेवा, 11. प्रत्येक पादामध्ये त्याचे 11 अक्षर असणार आहेत. जसं की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. ठीक आहे. बरं, आता यांचं लक्षण उदाहरणामध्ये आपण समन्वय करणार आहोत आणि गणचिन्ह त्याच्या ठिकाणी ठेवणार आहोत. स्याद या ठिकाणी ह्रस्व आहे की दीर्घ आहे? ऑब्वियसली गणचिन्ह मी ठेवलेत, दीर्घ आहे. आ दीर्घस्वर आहे. दी हा ह्रस्व आहे की नाही? स्यादी, पण त्याच्या ठिकाणी हे चिन्ह ठेवलं मी. काय कारण असेल बरं? पुढे जोडाक्षर आलं पुढे म्हणून. पुढे जोडाक्षर आहे. बरोबर. पुढे जर जोडाक्षर आलं तर मागचा ह्रस्व स्वर सुद्धा दीर्घ होतो. त्याची गुरु संज्ञा होते. दीर्घ होतो असं नाही म्हणायला पाहिजे, गुरु संज्ञा होते. ठीक आहे. गुरुचं चिन्ह काय आहे? द्विखंड. ठीक आहे, किंवा यस. बरं, आणि इंद्र याच्यामध्ये पुढं संयोग नसल्यामुळे आणि हा ह्रस्व असल्यामुळे त्याला लघुचं चिन्ह ठेवलं. अंत्य लघु कुठला असेल बरं? अंत्य लघु कुठला गण असेल? तगन. तगन. पहा आता, स्यादिंद्रवज्रा यदि जेव्हा तौ म्हणजे काय? राम शब्द यदि चालयन्ति राम शब्दम, राम रामौ इति द्विवचनं भवति. हे द्विवचन असतं. तशाप्रमाणे तह हा शब्द जर चालवणार, तौ काय किती वचन आहे? द्विवचन. म्हणजे काय? 2 तगन, ज्याच्यामध्ये 2 तगन असतील, एक जगन असेल, पुन्हा एक ग असेल जो गुरु असेल. म्हणजे काय? ग ज्याचा एक गुरु असणार आणि शेवटचा पुन्हा गुरु असणार, त्याला काय म्हणायचं? इंद्रवज्रा. म्हणजे काय? ज्याच्या ठिकाणी 2 तगन आहेत. जी सर, ते पहिलं शेवटचं लघु कसं काय ते सांगा ना. स्याद इंद्र मध्ये जे द्र आहे तो लघु कसा काय? लघु कसा काय? द्र हा त्याच्यात मुख्य लेटर काय आहे? द, र,
अ अ हा त्याच्यात ऱ्हस्व स्वर आहे म्हणून त्याला काय म्हणणार लघु. जर त्याच्या पुढे जर काहीतरी संयोग असता म्हणजे संयुक्त वर्ण असतं तर तो दीर्घ झाला असता. त्याच्यात ऱ्हस्व ऑलरेडी ऱ्हस्व स्वर असल्यामुळे त्याला काय म्हणणार लघु म्हणणार. नाही कळलं का? नाही म्हणजे ते ऑलरेडी काय म्हणूया संयुक्त म्हणजे तो द्र इथं आहे ना तिथे. बरोबर, जर त्या वर्णामध्ये संयोग असेल तर त्याच्या मागचं दीर्घ होतं, त्याच्या मागचं गुरु म्हटलं जातं, ते स्वतः नाही. आलं लक्षात? याच्यात जरी संयोग असेल त्याला आम्ही गुरु म्हणणार नाही. त्याच्या मागचं जे असणार आहे दी त्याला आम्ही गुरु म्हणणार असं पूर्वी सांगितलं. ठीक आहे, ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा पहा, व हा जरी दिसताना लघु दिसत असेल त्याच्या पुढे संयोग आहे, जिथं संयोग असेल त्याच्या मागचं दीर्घ होत असतं, गुरु होत असतं. इथं थोडं माझं गुरु आणि दीर्घामध्ये थोडं हे होते, त्याला गुरु म्हटलं जाईल. वकार कसा आहे गुरु आहे बरोबर. ज्या ज्यामध्ये ऑलरेडी आ असल्यामुळे तो दीर्घ होईल, गुरु होईल. हा गुरु गुरु आणि ऱ्हस्व हा य आहे, लघु आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये अंत्य लघु असेल त्याला म्हणायचं तगन. असे तगन किती पाहिजे इंद्रवज्रामध्ये? 2 तगन, 1 जगन आणि शेवटचे दोन्ही गुरु. गौ गह म्हणजे काय? 2 गुरु. ठीक आहे, आलं लक्षात? जगन जगन कसा ओळखायचा? मध्य गुरु जगन, मध्य गुरु जगन. हे लक्षात आलं असेल तर पुढे चालतो. जर प्रश्न असतील इथंच क्लिअर करा, कारण आपल्याला पुढचे लक्षणं पळवायचे आहेत, एकदम वेगाने घ्यायचे आहेत. काही प्रश्न असतील विचारा, प्रश्न नसतील मी पुढे एक उदाहरण सांगतो त्याच्यात आपण क्लिअर करणार. ठीक आहे. लक्षण आहे स्यादिंद्रवज्रा यदितौ जगौ गह. गणचिन्ह असं आहे. बरं, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. हा पूर्ण श्लोक तुम्हाला पाठांतर असेल. त्याच्यात याची कुठली, हा कुठला अक्षर आहे? लघु आहे की गुरु आहे? गुरु. 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 का? गुरु. भी लघु. हा. आता याचा एक गण, स्वतंत्र गण तयार करून ठेवायचा. असं त्यामध्ये स्लॅश देऊ शकता तुम्ही, पेपर लिहित असताना करू शकता, किंवा तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी तुम्ही करू शकता. बरं, रा गुरु. हा. मम गुरु. लघु. हा. इथं लघु आहे की गुरु आहे लक्षात घ्या. मी सांगितलं जर गुरु. अनुस्वार आणि विसर्ग. हा, जर स्वर असेल ऱ्हस्व स्वर अलॉंग विथ अनुस्वार और विसर्ग, इट वुड बी कन्सिडर ॲज गुरु. जर पदाच्या शेवटी ऱ्हस्व स्वर असेल, त्याच्यावर जर अनुस्वार असेल किंवा विसर्ग असेल, त्याच्या पुढे ऱ्हस्व असून सुद्धा त्याला दीर्घ म्हटल्या जाईल, गुरु म्हटल्या जाईल. क्षम्यता. ठीक आहे, म्हणून त्याची गुरु संज्ञा. इथं सुद्धा तुम्ही काय ठेवणार? यस यस प्लस र. र कसा आहे? लघु. 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 बरोबर. नकार लघु. हा. रकार लघु. नाही गुरु. 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 पुढे बरोबर. पुढे संयोग असल्यामुळे हा रकार काय कन्सिडर केला जाईल? गुरु. आणि ग लघु. लघु. ज्याच्यात संयोग असतो तो म्हणजे ज्याच्यात संयोग असतो, ऱ्हस्व आहे ना, त्याला ऱ्हस्वच म्हणणार, त्याच्या मागचं गुरु म्हटलं जाईल. ठीक आहे, मग काय झालं इथं? नकार लघु, रकार गुरु आणि गकार लघु. ज्याचा मध्य गुरु असतो त्याला काय म्हणणार आम्ही? जगन. ठीक आहे, ते पण ठेवूया का? ते तुम्ही लक्षात ठेवा, मागची स्लाइड. ठीक आहे. ज्याचा अंत्य लघु त्याला म्हणायचं तगन, ज्याचा अंत्य लघु त्याला म्हणायचं तगन. असे 2 तगन असणार आहेत. पुन्हा इथं तुम्हाला एकदा लिहून दाखवतो मी, म्हणजे अजून आता लिहिण्यासाठी माझ्याकडे नाही काय एकदा करून दाखवतो. एकच हा झाला एक गण, त्याच्यानंतर एक
स्लॅश देऊन टाकतो मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आणि हा झाला दुसरा गण, इथपर्यंत आला. त्याच्यानंतर नकार जो आहे त्याला लघु आहे, त्याच्या पुढे संयोग आहे त्याच्यामुळे गुरु होईल. आणि गकार जो आहे त्याची पुन्हा ऱ्हस्व. ठीक आहे. धी जो आहे तो त्याची काय संज्ञा आहे? लघु. हा, गुरु. एक युनिट. धी. दीर्घ आहे ना तो ऑलरेडी. दीर्घ. हा, दीर्घ. आणि पुढचा जो रम आहे त्याला सुद्धा काय कन्सिडर केलं जाईल? गुरु. दीर्घ कन्सिडर केलं जाईल. पदाच्या शेवटी ज्या ज्या वेळेला येईल आवश्यकतेनुसार त्याला लघु सुद्धा म्हटलं जाईल. पुढच्या उपेंद्र वज्रामध्ये लघु अक्षराची गरज असते, त्यावेळेला याच रकाराला आम्ही काय म्हणणार? लघु सुद्धा म्हणणार. ठीक आहे. या वृत्तामध्ये इंद्रवज्रामध्ये शेवटचं अक्षर कसं असतं? गुरु असतं, म्हणून या ठिकाणी मी यस ठेवला. तसंच पुढचं लक्षण तुम्ही पुढचे सगळे पद असे लावून घ्या. ठीक आहे. क्लिअर? पुढे चालू. तर हे लघु, सॉरी, हे र जे आहे ते गुरु कसं काय आलं? पदाच्या तथा पादांत गो अपि वा असं म्हटलं आहे. म्हणजे काय? पदाच्या शेवटी लघु स्वर असेल ना, मला जर वाटत असेल तिथं दीर्घ असायला पाहिजे छंदानुसार, जरी दिसायला ऱ्हस्व दिसत असेल तरी त्याला मी काय कन्सिडर करणार? गुरु कन्सिडर करणार. मी त्याला गुरु म्हणणार. का? मला आवश्यकता आहे, छंदाचं लक्षण मला त्या ठिकाणी घटवायचं आहे. जर मला इथं जरी मी ऱ्हस्व धी रम असा शब्द ठेवलाय, मला जर या रकाराला दीर्घ म्हणायचं असेल ना, मी म्हणू शकतो. का? आवश्यकता आहे. हा, तथा पादांत गोपिवा मी तुम्हाला एक मागे श्लोक सांगितला. ठीक. पूर्ण असं तुम्हाला पुढचे समजून घ्यायचे आता. ठीक आहे. आता पुढचा आहे इंद्रवज्रा. तोच त्याचं लक्षण तुम्ही पुढचं उदाहरण देऊन ठेवतो, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्या विवादाय धनं मदाय शक्तिः परेषां परपीडनाय खलस्य साधोर्विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय. पूर्ण तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे. पुढचं अजून पुढचं उपेंद्र वज्राचं लक्षण सांगतो. उपेंद्र वज्राचं लक्षण काय आहे? उपेंद्र वज्रा जतजास्ततो गौ. उपेंद्र वज्रा जतजास्ततो गौ. ठीक आहे. आता या लक्षणामध्ये थोडासा त्यांनी बदल केला. काय बदल केला? तिथं जगन असलं पाहिजे, तगन असला पाहिजे, पुन्हा जगन असला पाहिजे आणि शेवटचे दोन गुरु पाहिजे. ज म्हणजे जगन, त म्हणजे तगन, ज म्हणजे जतजा हा म्हणजे काय? जगन तगन जगन, जगन तगन जगन. ठीक आहे. ततः आफ्टर दॅट गौ. गौ म्हणजे काय? दीर्घ गकार. ज्या ठिकाणी दोन गुरु आहेत, इथं पुन्हा दोन गुरु तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे. पॉइंटर घेतो मी. ठीक आहे. आता हे लक्षण घटवा बरं. पुन्हा तीन तीन त्याचे काय करा? गण करा. उ हा कसा झाला? लघु. पे हा कसा झाला? कसा आहे तो? गुरु. गुरु आहे. कारण का? एकतर तो एकार आहे, पुन्हा पुढे संयोग सुद्धा आहे. दोन्ही कन्सिडर. किंवा तुम्ही एकार जरी एकार असता तरी त्याला गुरु म्हटलं जातं, आणि एकार नसता किंवा प असता नुसता अकारसहित आणि त्याच्या पुढे संयोग असल्यामुळे त्या अकाराला सुद्धा कन्सिडर केल्या गेलं असतं गुरु. इथं तर तशा पे असा शब्द असल्यामुळे गुरु आहे, किंवा पुढे संयोग असल्यामुळे सुद्धा त्याला गुरु म्हटलं जाईल. ठीक आहे. द्र याच्यामध्ये काय? पुन्हा ऱ्हस्व किंवा लघु आहे. मध्य गुरु जगन. ठीक आहे. पुढचा वज्राज. तिथं काय आहे? व हा गुरु आहे. का? पुढे काय आहे? संयोग आहे. संयोग आहे. या ऑलरेडी आ हा स्वर दीर्घ असल्यामुळे त्याला गुरु म्हटल्या जाईल. बरं. ज हा लघु आहे. लघुच आहे. त्याच्यामध्ये अंत्य लघु असतो, त्याला काय म्हणायचं? तगन. बरं. तसंच पुन्हा ज त ज पुन्हा जगन येतोय. जगनमध्ये काय असतं? मध्य गुरु. जसं की त लघु आहे. जास तिथं संयोग असल्यामुळे त्या ज्या
याला काय म्हटलं जाईल? दीर्घ म्हटलं जाईल. आणि ऑलरेडी त्याच्यात आ असल्यामुळे तो दीर्घच असणार, गुरु असणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. त हा लघु आहे आणि ज्याच्या शेवटी काय असणार आहे? दोन्ही काय असणार आहे? गुरु असणार आहे. उदाहरण काय सांगतो. हां, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. ठीक आहे, पूर्ण लक्षण तुम्ही इथं घटवू शकता. त्व रस्व आहे, मे गुरु आहे, पुन्हा रस्व. त्याच्यानंतर गुरु गुरु लघु, लघु गुरु लघु, गुरु गुरु. वस्तुतः वकार कसा आहे इथं? लघु. हा, पण याच्यात आवश्यकता काय आहे? गौ. गौ म्हणजे काय? दोन गुरु असतील. हम्म. मे व, जरी इथं रस्व आहे पण मला गुरुची आवश्यकता आहे, म्हणून पदाच्या शेवटी जरी रस्व काही येत असेल त्याला मी माझ्या आवश्यकतेनुसार गुरु म्हणणार, असं ते म्हणतात. माझ्या आवश्यकते म्हणजे माझ्या आवश्यकतेनुसार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, तसंच त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव हे पूर्ण तिथं अप्लाय करू शकता तुम्ही. आता त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. दुसरं उदाहरण, मुकुंद मूर्धा प्रणिपत्य याचे भवन. ओके, त्याची आवश्यकता नाही. तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला हे घ्यायचं असेल स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता किंवा नंतर लेक्चर जाऊन तिथं लेक्चरमध्ये जाऊन यूट्यूबला जाऊन पाहू शकता. ठीक आहे, पुढचं आहे उपजाती. उपजाती म्हणजे काय हो? ज्याच्यामध्ये दोन वृत्तांचं मिश्रण असेल त्याला उपजाती म्हणायचं. मग उपेंद्रवज्र आणि इंद्रवज्रा त्याच्यात मिक्स झालेला असेल. कुठल्याही पादामध्ये इंद्रवज्रा येऊ शकतो, कुठल्याही पादामध्ये त्याच्या उपेंद्र वज्रा येऊ शकतो. कधी दोन पादांमध्ये उपेंद्र वज्रा येऊ शकतो, दोन पादांमध्ये इंद्रवज्र येऊ शकतो. कधीतरी त्याच्या एका पादामध्ये इंद्रवज्र असेल, तीन पादांमध्ये उपेंद्र वज्र असेल, किंवा तीन पादांमध्ये इंद्रवज्र असेल, एका पादामध्ये उपेंद्र वज्र असेल, काहीही चालेल. फक्त मिक्सअप झालेलं पाहिजे, त्याला काय म्हणायचं? उपजाती. ठीक आहे, उदाहरण काय? याचं लक्षण काय आहे? अनंतरोदीरितलक्ष्म भाजौ पादौ यदीया उपजाती उपजातयस्ताः इत्थं किलान्यास्वपि मिश्रितासु स्मरन्ति जातेष्विदमेव नाम. जर त्याच्यात जर तुम्ही रस्व गुरु ठेवलेत ना, इथं पहा, रस्व गुरु रस्व. ठीक आहे, त्याच्यानंतर गुरु लघु गुरु, बरोबर. तगन लघु लघु आणि गुरु गुरु. कुठल्याचं लक्षण झालं हे? उपेंद्र वज्रा. जतजास्त तौगौ जगन तगन जगन गुरु गुरु. ठीक आहे, इंद्रवज्राचं काय? स्यादिंद्रवज्रा यदि तौ जगौ ग. म्हणजे काय? गुरु गुरु लघु, गुरु गुरु लघु, लघु गुरु लघु, गुरु गुरु. इंद्रवज्राचं लक्षण झालं याच्यात. आता काय झालं? एका पादामध्ये उपेंद्र वज्रा, दुसऱ्या पादामध्ये इंद्रवज्रा, तिसऱ्या पादामध्ये इंद्रवज्रा आणि पुन्हा उपेंद्र वज्रा मिश्र झालेला आहे. ज्या ज्या वेळेला असे छंदस मिक्स होत असतील, वृत्त मिक्स होतील, त्याला म्हणायचं उपजाती. आलं लक्षात? उदाहरण सांगतो. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. याच्या ठिकाणी वस्तुतः हे ठेवण्याची गरज नाही आहे. इथं हे उपेंद्र वज्राचं इथं आलेलं आहे. उपेंद्र वज्राची गरज असल्यामुळे ठीक आहे, अंडरस्टँडिंगसाठी इथं ठेवू शकतो आपण. ठीक आहे, इथं जर पाहिलं क कर याची कुठली संज्ञा होईल? लघु गुरु कुठली असेल? लघु नाही, पुढं काय आहे? संयोग आहे. त्याच्यामुळे याला पण संयोग मानायचा का तो जो? हो, संयुक्त अक्षर, बरोबर. गुरु गुरु लघु, गुरु गुरु लघु, लघु गुरु लघु. कशाचं लक्षण झालं? स्यादिंद्र वज्रा यदि तौ जगौ गह. ठीक आहे, सूत्रपाठ पाहिजेत. हा, त्याच्यासाठी तुम्ही हे जे लक्षणं दिलेत ना, ते लक्षणं पाठ करा. ठीक आहे, त्याच्यानंतर सम याची गुरु संज्ञा होईल. गुरु गुरु लघु,
गुरु गुरु लघु, लघु गुरु लघु, गुरु गुरु. पुन्हा हे कशाचं लक्षण झालं? इंद्रवज्राचं. आणि इथं थोडं चेंज झालं पहा. लघु गुरु लघु, गुरु लघु, गुरु गुरु लघु, लघु गुरु लघु आणि गुरु गुरु. हे कशाचं झालं? हे लक्षण इथं फिट होईल उपेंद्र वज्राचं. पहा, लघु गुरु लघु, गुरु गुरु लघु, लघु गुरु लघु, गुरु गुरु. हे लक्षण उपेंद्र वज्राचं तिसऱ्या पादामध्ये येत आहे. तसंच चौथ्या पादामध्ये सुद्धा उपेंद्र वज्राचं आहे. म्हणजे काय? इंद्रवज्रा, इंद्रवज्रा, उपेंद्र वज्रा, उपेंद्र वज्रा. कुठलं झालं लक्षण? उपजातीचं लक्षण झालं. जर मिश्र असेल तर. ठीक आहे, पुढं. हे झालं एक उदाहरण. दुसरं, करारविंदेन पदारविंदम. तुमचे जे प्रसिद्ध श्लोक आहे मी तुम्हाला ते ठेवतोय पुस्तकात, जरा साहित्यातले दिलेत. मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदं मनसा स्मरामि. प्रॅक्टिस करा. पुढचं पण हा पण खूप महत्त्वाचा श्लोक होता, पण वेळेअभावी मी सांगत नाही. पुढचं लक्षण सांगतो. रथोद्धता नावाचा चौथा प्रकार आहे वृत्ताचा. रान्नरा विहरथोद्धता लगौ, रान्नरा विहरथोद्धता लगौ, असं त्याचं लक्षण आहे. पाठ करा. अशी ट्यून असणारे रान्नरा विहरथोद्धता लगौ. किंवा अजून सिंपल टोन मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या सूत्राचं लक्षण काय आहे. रान्नरा विहरथोद्धता लगौ अशी गण तयार करायचे. आता गणानुसार चिन्ह ठेवायचं आहे. गुरु लघु गुरु. कुठलं झालं हे? मध्य लघु असणारं कुठलं आहे? रगन. रगण. त्याच्यानंतर इथं पहा, रगन. रा म्हणजे काय? रगन. बरं, पुढचं न. न मध्ये कुठले कुठले येतात? न सर्व, सर्व लघु नगन. पहा, रा न रा म्हणजे पुढचा काय असणार आहे आता? गुरु. हा, पहा पुढचा आहे रा. रा मध्ये काय असतं? गुरु लघु गुरु. इथं सुद्धा पहा, गुरु लघु गुरु, गुरु लघु गुरु. आणि शेवटी काय असतं? लगौ म्हणजे काय? लघु आणि गुरु. पहा, लक्षणानेच तुम्हाला कळेल. रा न रा म्हणजे काय? रगन नगन रगन आणि काय? लगौ. इह म्हणजे या छंदामध्ये, रथोद्धता छंदामध्ये रान्नरा लगौ म्हणजे काय? रगन नगन रगन आणि लघु गुरु. उदाहरण काय? एक याचं उदाहरण पाहूया आणि या ठिकाणी थांबूया. रान्नरा विहरथोद्धता लगौ चिंतयामि हरिरेव संततं मंद मंद हसिताननांबुजम. याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. नंदगोपतनयं परात्परं नारदादिमुनिवृंद वंदितं. प्रॅक्टिस करू शकता. चिंत ची याची काय होईल? गुरु संज्ञा होईल का? पुढे संयोग आहे. तकाराची लघु, पुन्हा गुरु. गुरु लघु गुरु, लघु 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 गुरु, गुरु लघु लघु. किंवा या छंदानुसार सकाराची काय होय? पुढे संयोग असल्यामुळे गुरु होईल. आणि पुन्हा त रघु आहे आणि पुढचा तम गुरु आहे. गुरु लघु गुरु, लघु लघु लघु, गुरु लघु गुरु, लघु गुरु. कुठलं? रथोद्धता. ठीक आहे, एक झालं उदाहरण. मी तुम्हाला ते दाखवलं सुद्धा असतं, पण आहे लक्षात आहे तुमच्या, त्याच्यामुळे सोडतो. अंजनेय मतिपा पाटलाननम. तो श्लोक सुद्धा तुम्ही घेऊ शकता नंतर. ठीक आहे का वेळ? झाला, वेळ संपला आहे. आपण या ठिकाणी थांबूया. भरपूर सारे छंदस अजून बाकी आहेत शिकायचे. आपण अजून एक क्लास करून जेवढे मला कव्हर करता येतील तेवढे मी करणार. बाकीचे तुम्ही पाठांतर करा. ठीक आहे? ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम. काही प्रश्न असतील मला तुम्ही एकतर ग्रुपमध्ये विचारू शकता किंवा मला पर्सनली मेसेज करू शकता. ठीक आहे? हरि ओम. प्रणाम. हरि ओम. धन्यवाद आचार्य. धन्यवाद.